नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये आज तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आता दिवाळी तोंडावर आली आहे, तर त्यासाठी मी आज तुम्हाला दाखवणार आहे अगदी परफेक्ट प्रमाण वापरून खुसखुशीत शंकरपाळी कशी तयार करायची. त्यासाठी इथे मी हा अर्धा किलो मैदा घेतलेला आहे. या मापाने 3 कप आहे हा मैदा, अगदी गच्च भरून घेतलेला आहे. परफेक्ट 3 कप आहे. आता हेच माप आपल्याला वापरायचं आहे साखरेसाठी आणि तुपासाठी. आता इथे एक भांडं घ्यायचं आहे. ज्या मापाने आपण मैदा मोजलेला आहे त्याच मापाने पाऊण कप आपल्याला साखर घ्यायची. 3 कप गच्च भरून मैदा आहे, त्यासाठी पाऊण कप साखर घेतलेली आहे. त्यात पाऊण कप वितळलेलं तूप घ्यायचे. आणि त्याच मापाने अर्धा कप पाणी घ्यायचे. आता हे मिश्रण आपल्याला गॅसवर ठेवायचे आहे आणि यातली साखर विरघळेपर्यंत आपल्याला ढवळत राहायचे. यात पाण्याच्या ऐवजी तुम्ही दूध सुद्धा घेऊ शकता. आता हे बघा, आपण यातली साखर विरघळेपर्यंत ढवळून घ्यायचे. याऐवजी दूध घेतलं तरी चालेल. हे बघा, साखर पूर्ण वितळलेली आहे. आता याच्यापेक्षा जास्त आता उकळायचं नाही आपल्याला. गॅस बंद करूया आणि हे पूर्णपणे थंड झाल्यावर आपल्याला पीठ मळायला घ्यायचंय. आता हे पूर्ण थंड झालेलं आहे. इथे एका ताटामध्ये आपण हा मैदा घेणार आहोत. हा मैदा मी चाळून घेतलेला आहे आणि नेहमी चाळूनच घ्यायचा. यात आपण थोडंसं एक पाव चमचा मीठ घालायचे. याने शंकरपाळीला अतिशय छान अशी चव येते. अर्धा चमचा वेलची पावडर घालूया. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता थोडं थोडं हे पाणी घालून आपल्याला हे पीठ घट्टसर असं मळून घ्यायचंय. आणि अगदी हलक्या हाताने मळायचंय. आपण जसं चपातीला अगदी जोरात जोर लावून मळतो तसं नाही मळायचं. हे बघा, हे थोडंसं पाणी उरलंय ते सुद्धा आपण यामध्ये घालूया. आपण सगळं पाणी वापरलेलं आहे म्हणून अर्धाच कप पाणी घालायचे त्यामध्ये, नाहीतर मग ते पाणी उरतं आणि मग साखरेचं प्रमाण चुकतं. हे बघा, अगदी असं हलक्या हाताने व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे. आपलं पीठ मळून झालेलं आहे. हे बघा, व्यवस्थित घट्ट असं पीठ मळायचंय. आता हे अर्धा तास असंच आपण भिजण्यासाठी ठेवून देऊया. हे बघा, अर्धा तास झालेला आहे. आपलं पीठ चांगलं भिजलंय. हे त्यापेक्षा आणि थोडंसं कडक झालेलं आहे पीठ, घट्ट झालंय. आता आपण याचे गोळे करून घेऊया आणि बाकीचं पीठ परत झाकून ठेवूया. थोडंसं याला गोल आकार द्यायचा आहे, म्हणजे मग आपल्याला लाटायला सोपं जाईल. याला पीठ वगैरे लावायची काही गरज नाहीये. ही बघा, आपली चपाती लाटून झालेली आहे. आता ही अशी दुमडायची आहे. चारी बाजूनी आपल्याला ही दुमडून घ्यायची आणि आता अशीच लाटायची आपल्याला. हे बघा, आता हे आपण लाटून घेतलंय. याच्या आधी कडा काढून टाकायचे आणि कापताना कातणीने कापायचं नाहीये. पिझ्झा कटर किंवा सुरी, धारदार सुरी घेऊनच कापायचे. आता याला तुम्ही हवा तो शेप देऊ शकता. चौकोनी शेपमध्ये कापू शकता किंवा डायमंडमध्ये कापू शकता. हे बघा, हे एवढ्या जाडीच्या लाटून घ्यायच्या आहेत आपल्याला. हे सगळं आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि सगळ्या शंकरपाळ्या आपण आधी करून घेऊया आणि मग तळूया. आता आपण तळायला घ्यायचे. तेल अगदी हलकं गरम असलं पाहिजे, एकदम कडकडीत करायचं नाहीये. आता यामध्ये
आता तेल आपलं हलकंसं गरम झालेलं आहे. गॅस बारीक ठेवायचा आहे आणि या शंकरपाळ्या आता त्यामध्ये सोडायच्या आहेत. आणि लगेचच हात किंवा झारा लावायचा नाहीये. 2 मिनिटं असंच ठेवून द्यायचंय. 2 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला अगदी सावकाश असं तेल हलवायचंय, म्हणजे ते थोडेसे खाली चिकटणार नाही आणि लगेच लाल नाही होणार. म्हणून थोडंसं असं तेलालाच आपण असं गोल फिरवायचंय. तुम्ही ह्याला जर झारा लावला तर ते तेलामध्ये विरघळण्याची शक्यता असते. म्हणून आधी शंकरपाळ्यांना हात लावायचा नाही अजिबात. गॅस मी बारीकच ठेवलाय, नाहीतर मग त्या लगेच लाल होणार. एका वेळी जेवढ्या मावतील तेवढ्याच घालायच्यात, उगाच जास्त घालायच्या नाहीत, मग त्या व्यवस्थित फुलत नाही. आता हे बघा हळूहळू असं गोल गोल फिरवायचे आपल्याला. हे बघा आता व्यवस्थित छान असा रंग आलेला आहे. हा असाच रंग यायला पाहिजे, ह्याच्यापेक्षाही डार्क अजिबात करायचा नाहीये. ह्याला आपल्याला 10 मिनिटं लागलेली आहेत. अगदी सावकाश व्यवस्थित वेळ घेऊनच शंकरपाळ्या तळायच्या आहेत, म्हणजे त्या अतिशय छान अशा बिस्किटासारख्या खुसखुशीत होतात. आता हे काढून घेऊया आपण. झालेले आहेत आपल्या शंकरपाळ्या. तेल व्यवस्थित सगळं निथळवून घ्यायचंय. मस्त हा असाच कलर यायला पाहिजे. हे बघा तुम्ही बघू शकताय तेलामध्ये अजिबात शंकरपाळी विरघळलेली नाहीये. अशाच बाकीच्या सगळ्या तळून घेऊया. हे बघा आपल्या शंकरपाळ्या तयार आहेत. मी दाखवते तुम्हाला. हे बघा किती सुंदर असे आतून लेयर्स आलेले आहेत आणि अगदी हलके फुलके झालेले आहेत. तेलही अजिबात आलेलं नाहीये जास्तीचं. हे बघा मी तुम्हाला दाखवते. अगदी लगेच सुरा होतोय. जिभेवर ठेवल्याबरोबर विरघळतील अशा आपल्या शंकरपाळ्या झालेल्या आहेत. अगदी परफेक्ट प्रमाण आहे. तुम्ही या दिवाळीला नक्की करून बघा आणि माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.